अरे तशी लाईन नाही करायची ऍड, असा पोर्टफोलिओ बनतो का? काय काय पाहिजे त्याच्यामध्ये? काल पण सांगितलेलं की नाही, बघितलं? हा समोर बसून पोर्टफोलिओ नाही बनवू शकत आहे, तुम्हाला घरी बसून काय कष्ट लागत असतील. आय डू अंडरस्टँड, सो डोंट वरी गाईज, आय टेल यू. समजा तुम्हाला माझ्याकडे यायचंय इंटर्नशिपसाठी, खूप साऱ्या कंपनीज तुमच्याकडे आल्या होत्या, बरोबर? सो जेव्हा खूप साऱ्या कंपनीज तुमच्याकडे आल्या तेव्हा तुम्ही काय बघितलं? कंपनी कुठली आहे, कंपनीचं नाव काय आहे, या व्यतिरिक्त कंपनीमध्ये काय प्रोजेक्ट झालेत, कंपनीबद्दल रिव्ह्यूज काय आहेत, अमुक अमुक लोक तमुक तमुक कंपनीबद्दल काय काय बोलत आहेत, ह्या सगळ्यामध्ये चांगली कंपनी कुठली आहे. तर तुम्हाला असं वाटलं की चला इन्फिनिट इज गुड, ऋतुजा मॅम इज गुड, ओके चलो लेट्स गो विथ द ऋतुजा मॅम. ऑलराइट, सो आय एम रियली थँक यू. ऑलमोस्ट वी हॅव क्रॉस्ड गुड काउंट ऑफ स्टुडंट्स. का बरं हे पॉसिबल झालं? बिकॉज आमचा पोर्टफोलिओ हा तुमच्यापर्यंत पोचला, राईट? पोर्टफोलिओ म्हणजे काय काय पोचलं तुमच्यापर्यंत? पहिलं तर कंपनी कोण आहे, कंपनी कुणाची आहे, ओके. मग कंपनीमध्ये ट्रेनर्स कोण कोण आहेत. आता इथे जर आपल्या बाबतीत विचार करायचा झाला तर कंपनी कोणाची आहे हे फार मॅटर नाही करत, बट द पॉइंट इज, चला मी ॲज अ ट्रेनर म्हणून होते, तुम्हाला ट्रेन करत होते, म्हणून तुम्ही काय बघितलं, ओके अच्छा त्या मॅम कशा शिकवतात, मग तुम्ही काय केलं, तुम्ही सिनियर्सला फीडबॅक विचारला, ओके. सो पॉईंट नंबर 2, नाही आपण आधी पॉईंट नंबर 1 बोलत होतो की नाही. सो पॉईंट नंबर 1 इज युअर नेम, राईट? तुम्ही कोण आहात. मग पुन्हा स्वतःला विचारायचंय की मी काय आहे, मी कोण आहे, माझं नाव तर मला सापडलं. आता या सगळ्या गोष्टी आपल्या सॉफ्ट स्किलच्या पार्टमध्ये सुद्धा येतात बरं का. का बरं सॉफ्ट स्किलच्या पार्टमध्ये येतात? कारण बऱ्याचदा असं असतं की आपणच स्वतःला ओळखत नसतो. मग ज्यावेळेस HR आपल्याला विचारतो टेल मी अबाउट युअर सेल्फ, आपण काय करतो, हेलो माय नेम इज दिस दिस दॅट दॅट, आय एम फ्रॉम दिस दिस दॅट दॅट XYZ XYZ XYZ. जे काही सेंटेन्सेस आपल्याला गुगलवरती मिळतात तेवढे आपण रट्टाफिकेशन करून जातो, राईट? मग रट्टाफिकेशन केल्यानंतर जीत मिळणार आहे का रे, विनरफिकेशन होणार आहे का, नाही होणार आहे. तिथे विनरचं सर्टिफिकेट कसं मिळेल? सो बिकॉज द रिझन वी आर हॅव्हिंग दिस कॉम्पिटिशन पोर्टफोलिओ वेबसाईट ऑफ, का बरं? कारण आपल्याला माहिती पाहिजे ना आपण काय अचीव्ह केलंय, का अचीव्ह केलंय, कधी अचीव्ह केलं, कशामध्ये अचीव्ह केलं, कसं अचीव्ह केलं. हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण स्वतःबद्दल कसं काय सांगणार आहोत, राईट? सो स्वतःबद्दल सांगण्यासाठी आधी स्वतःबद्दल माहिती पाहिजे. सो सर्वात पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे, माझं नाव काय? अच्छा माझं नाव XYZ आहे, ओके. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं माझं नाव विजय साळगावकर आहे, ओके. आता 2 ऑक्टोबर काय विचारू नका, आणि माझं नाव खरंच विजय साळगावकर आहे की नाही हे पण चेक नका करू. आय एम जस्ट गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. माझं नाव काय आहे, ओके XYZ माझं नाव आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करते, तर मी डिप्लोमाचं, समजा तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट्स आहात, तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहात, तुम्ही पास आउट झालेले आहात, तुम्ही जॉब करत आहात, तर तुम्ही काय लिहाल, ओके मी कोण आहे, डिप्लोमा स्टुडंट आहे, मी BE स्टुडंट आहे, मी पास आउट आहे, आय एम अ वर्किंग वुमन, मी या कंपनीमध्ये ॲज अ HR म्हणून काम करते, किंवा मी या कंपनीमध्ये अमुक अमुक पोझिशनवरती काम करते. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो तेव्हा मी कोण आहे, मी काय आहे, मी कुठे आहे, ओके. मी अर्थात मला तुम्ही पुण्याचे आहात, तुम्ही जालन्याचे आहात, तुम्ही सोलापूरचे आहात, तुम्ही करमाळ्याचे आहात, तुम्ही कुठून आहात ह्याच्याशी फार मला देणं घेणं नाही आहे. बट यू कॅन से लाईक ओके माय लोकेशन इज पुणे, ठीक आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये लोकेटेड असाल तर, कारण आसपासच्या लोकांना जवळचा एखादा माणूस हवा असेल तर युअर कॅटेगरी कॅन बी देअर, ओके. सो पॉईंट नंबर 3, आता काय बरं हा पोर्टफोलिओ कशा संदर्भात आहे, तुम्ही स्वतःला काय म्हणाल, डेव्हलपर म्हणाल, इंटर्न म्हणाल, वेब इंटर्न म्हणाल, वेब डेव्हलपमेंट करत असाल, किंवा तुम्ही फोटोग्राफर असाल, तुम्ही रायटर असाल, तुम्ही मेहंदी आर्टिस्ट असाल. मला विचाराल तर मी ॲज अ सॉन्ग एक छोटेसे एकच गाणं कंपोज केलं, बट आय कॅन से आय कॅन कंपोज द सॉंग्स, ओके. मग मी त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये जाईल. मी रायटिंग करू शकते, मी बरेचसे ब्लॉग्स लिहिते, बऱ्याचा कॉन्टेंट राईट करतो, सो मी लिहू शकते की आम अ कॉन्टेंट रायटर. मग एक कॅटेगरी घेऊयात आपण आता,
आता इंडिव्हिज्युअली आपण माझ्या प्रोफाईलबद्दल बोलूयात. तर मी कोण आहे बुवा? मी ऋतुजा साठे. मग मी काय करते? तर मी माझ्या कंपनीज रन करते. ओके, मग मी काय करणार? मी माझ्या कंपनीजबद्दल माहिती देणार. मी कुठल्या पोझिशनवरती काम करते. जसं तुम्ही माझ्या लिंक्डइनवरती जाल तर तिथे तुम्हाला दिसेल बाबा प्रोजेक्ट कन्सल्टंट आहे किंवा मी हायरिंग करते, मी HR आहे. तर मी तिथे माझ्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर माझ्या अचिव्हमेंट काय काय आहेत? तर माझे गुगल सर्टिफिकेशन्स झालेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कुठले कुठले सर्टिफिकेशन्स केलेत, कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट केलाय, काय काय अचिव्हमेंट मिळालंय मला. महाराष्ट्र भूषणमध्ये समजा आता मला विचाराल तर म्हणेल की बाबा मला नॉमिनेशन झालं होतं का, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःला विचारेल. मला कुठले अवॉर्ड्स मिळालेत का, मी ॲज अ गेस्ट म्हणून कुठे गेले होते का, मी लेक्चर जर मी दिलं ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून मी गेली तर मी गेस्ट लेक्चर्स कुठे घेतलेत का, हे मी माझं सांगणार. तसं तुमचं काय काय येणार? तुम्ही ॲज अ स्टुडंट आतापर्यंत कुठल्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घेतलाय, कुठले सर्टिफिकेशन्स केले आहेत का. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेशन केले त्याचा अर्थ काय आहे? स्किल सेट आहे की नाही. मग स्किल सेट सुद्धा आला पाहिजे, राईट. सो फर्स्ट पॉइंट इज युअर नेम, देन युअर कॉन्टॅक्ट ईमेल. थर्ड पॉइंट इज हु आर यू, मतलब आता तुम्ही काय करता, ॲज अ डिप्लोमा स्टुडंट आहात, कोण आहात. देन कुठल्या कॉलेजमध्ये आहात. ओके, चला या कॉलेजमध्ये आहात. मग त्याच्यानंतर आत्तापर्यंत तुमचा स्किल सेट काय आहे, तुम्ही कुठले प्रोजेक्ट्स केलेत. मग प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन येणार. त्याच्यानंतर तुम्ही आता ॲज अ इंटर्न म्हणून काम करताय माझ्याकडे, सो तुमची ती पोझिशन येणार ना, वेब डेव्हलपर इंटर्न ॲट Infianet, at Quantum Code, Android app developer intern at TechVista, content writer at TechVista. अशा सगळ्या तुमच्या पोझिशन्स येणार त्याच्यामध्ये, राईट. मग त्याच्यानंतर येणार तुमचा स्किल सेट. आता स्किल सेटमध्ये काय काय आहे बुवा? तर कम्युनिकेशन स्किल्स आहेत, लिडरशिप स्किल्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला भरपूर भरपूर विचारत राहा की काय काय जमतं तुम्हाला. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण स्वतःशी गप्पा मारत नाही तोपर्यंत आपण कोण आहोत ह्याचं उत्तर मिळत नाही. आता हे तुम्हाला थोडंसं असं म्हणाल की मॅम आता काय तुम्ही यार काय म्हणतात त्याला, मला नाही आठवत आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो ना, मला आता तो एक्झॅक्ट वर्ड नाही आठवत आहे, पण आपण एखाद्याला म्हणतो ना हा ठीक आहे ज्ञान देऊ नका, पण थोडंसं त्या भाषेत फिलॉसॉफिकल, करेक्ट. सो तसं वाटू शकतं, बट हे ट्रू आहे. जर का मला कळलं की मी कोण आहे, मला काय येतं, मला काय येत नाही, ह्या गोष्टी जेव्हा मला कळून येतील तेव्हा मी क्लिअर अँड कट सगळ्यांना सांगू शकेल, राईट. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या. आता मी याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण देऊ का तुम्हाला? तुम्ही ना व्हिजिटिंग कार्ड्स बघितलाय? व्हिजिटिंग कार्ड हे आपण जेव्हा देतो की त्याच्यावर काय काय लिहिलेलं असतं, नाव असतं, पत्ता असतो, कॉन्टॅक्ट नंबर असतो आणि दुसऱ्या बाजूला असतं सर्व्हिसेस, तुम्ही काय काय प्रोव्हाइड करू शकता, बरोबर. सॉरी, आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो याबद्दल सगळ्या डिटेल्स दिलेल्या असतात, राईट. आणि मग जर तुम्हाला या सर्व्हिसेस हव्या असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा असंही दिलेलं असतं. मग वेबसाईट इज वी कॅन से वेबसाईट इज इक्वल टू युअर ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड. मग ते ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड, आता ते छोटं फिजिकल कार्ड तर छोटंसंच असतं, बरोबर. सो आता काय करायचं आहे, छोटं व्हिजिटिंग कार्ड ना आपण जास्त काही कॉन्टेंट बसवू नाही शकत, पण वेबसाईटवरती तर आपल्याला 4-5 पेजेस मिळत आहेत, राईट. सो फर्स्ट पेज इज युअर होम पेज. सेकंड पेज इज व्हॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ. दॅट शुड बी व्हेरी प्रोफेशनल, अबाउट अस, यानी की मी माझ्याबद्दल सांगते, बरोबर. देन थर्ड पेज इज युअर सर्व्हिसेस. जर मी तुमचा पोर्टफोलिओ बघायला आले, बिंग HR, बिंग प्रोजेक्ट मॅनेजर समजा मी आले, तर मला तुमची मदत कशी होऊ शकते बाबा हे मी विचारणार. देन मी हे बघणार की आतापर्यंत लोकांनी कोणी टेस्टिमोनियल्स दिलेत, फीडबॅक दिलेत, ते कधी देतील जर तुम्ही कोणाची मदत केली असेल तर, बरोबर. मग तुम्ही कोणाचं काम केलंय का हे सुद्धा बघितलं जाणार. मग तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स, तुमचा स्किल सेट, देन लोकांचे फीडबॅक, आणि जर तुम्ही ब्लॉग्स लिहित असाल तर तुमचे ब्लॉग सुद्धा. आणि शेवटचं पेज येणार कॉन्टॅक्ट अस. Am I clear to everyone now? Let's have the competition and let's beat the results, guys. I'm excited to see the results, and about prizes, I'm gonna upload a new video. Let's cheer up. and जर कोणाला काही कळलं नसेल आणि जरी कोणाला काही कळलं असेल तरी व्हिडिओमध्ये कमेंट करा and do let me know. Thank you so much guys. Bye bye.